मराठी सिनेसृष्टीत एकाच वेळी भोळा नायक आणि बेरकी खलनायक अशी विरुद्ध पात्रे साकारणारे दिग्गज अभिनेते म्हणजे कुलदीप पवार। बिनकामाचा नवरा, शापित, वजीर, अरे संसार संसार, गुपचूप गुपचूप, सर्जा, दरोडेखोर, एकापेक्षा एक, गोष्ट धमाल नाम्याची, जाऊ तिथे खाऊ अशा अनेक चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या। या महान अभिनेत्याचे 24 मार्च 2014 रोजी किडनॅप फेल झाल्यामुळे निधन झाले। कुलदीप यांची मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता असूनही त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र कायम खाजगीच राहिले। त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, 2 मुलगे, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे। त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण प्रतिभावान असून सर्वजण अभिनय, कला आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रात नाव कमावत आहेत। आज आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। कुलदीप पवार यांचा जन्म कोल्हापूरला झाला। त्यांचे आजोबा हे शाहू महाराजांच्या कार्यकाळात वीज वितरण विभागात कार्यरत होते। कुलदीप पवार यांच्या आईचे नाव शांतादेवी तर वडिलांचे नाव वसंतराव पवार होते। त्यांना कुलदीप आणि प्रदीप असे 2 मुलगे झाले। वसंतराव पवार यांनी 1940 ते 50च्या दरम्यान मराठी नाटकांमध्ये अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या। त्यामुळे साहजिकच त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली। कोल्हापूरला शिक्षण घेतल्यानंतर कुलदीप पवार मुंबईत दाखल झाले। तेथे प्रभाकर पणशीकर यांनी येथे ओशाळला मृत्यू या नाटकात त्यांना संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली। त्यांची ही भूमिका खूप गाजली। त्यानंतर त्यांनी मागेळून पाहिले नाही। पुढे 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले। कुलदीप पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे भाऊ प्रदीप पवार यांनी अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले। असला नवरा नको ग बाई चित्रपटात ते खलनायक म्हणून समोर आले होते। पुढे त्यांनी आपल्या कारकिर्दीत 14 चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या। मात्र पाहिजे तसे यश न मिळाल्यामुळे त्यांनी सिनेसृष्टी सोडून दिली। सध्या मनोविकासक म्हणून प्रदीप पवार यांनी स्वतःची ओळख बनवली आहे। कुलदीप पवार यांच्या पत्नीचे नाव निलिमा पवार आहे। निलिमा यांनी सुद्धा काही नाटकांमध्ये अभिनय साकारला आहे। पुढे कुलदीप आणि निलिमा यांना 2 मुलगे झाले। त्यांची नावे समृद्ध आणि ऐश्वर्य अशी आहेत। त्यांची दोन्ही मुले अभिनय क्षेत्रात न येता वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांचा मोठा मुलगा ऐश्वर्य सिव्हिल इंजिनियर असून एका प्रख्यात कंपनीत डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे। त्याला बाईक्सची विशेष आवड असून तो वरचेवर लॉंग ड्राईव्हला जात असतो। त्याच्या पत्नीचे नाव अवंती देशमुख असून ती शिक्षिका आहे। कुलदीप यांचा लहान मुलगा समृद्ध पवार हा रॅडिसन ब्लू या प्रख्यात हॉटेल चेनमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करत आहे। त्याच्या पत्नीचे नाव श्वेता साळवी असून ती इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करते। त्यांना एक छोटी मुलगी देखील आहे। तर ही होती कुलदीप पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।